जणू काही एखाद्या चित्रपटाची शूटिंग चालू आहे असं एखाद्या चित्रपटातील दृश्याला शोभेल असे थरारक दृश्य रात्री उशिरा म्हणजे साधारणतः 1:30 वाजेपासून जे चालू झाले जायखेड्यापासून तर जायखेडा, सटाणा, दाभाडी, मालेगाव कॅम्प, राष्ट्रीय एकात्मता चौक ते आंबेडकर नगरपर्यंतचा पोलिसांचा पाठलाग. एक नव्हे तर 3 पोलीस विभागातील म्हणजे जायखेडा, सटाणा, मालेगाव कॅम्प तिन्ही पोलिसांना न जुमानता ही गाडी चकमा देत होती. परंतु मालेगाव ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश माणगावकर यांची टीम म्हणजे पोलीस हवालदार पप्पू आयरे, पोलीस हवालदार संतोष उगले यांचा सातत्याने अथक प्रयत्न, अथक त्यांचा पाठलाग आणि त्यांना जायखेडा, सटाणा, मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनने केलेले बहुमूल्य सहकार्य, त्यामुळे जायखेडा येथून चालू झालेले हे पलायन नाट्य शेवटी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनने ताब्यात घेतले. तसेच या गाडीत नेमकं काय होतं, या गाडीत त्यांनी मागे असं भासवलेलं होतं की शेतीमालाच्या काही गोण्या आहेत किंवा काही तो माल आहेत अशा पद्धतीने त्याने भासवले. परंतु काय होते नेमके गाडीत, काय झाले नेमके बघूया सविस्तर आणि ऐकूया सविस्तर माहिती कॅम्प पोलीस स्टेशनचे API पंकज निकम यांच्याकडून. तर बघूया आपण या व्हिडिओ बातमीद्वारे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू. याच्यावरती बोलून देऊ का कंट्रोल रूम मध्ये? कंट्रोलला कळवा. हो, कंट्रोलला बोला, कंट्रोलला कळवा. द्या माईक द्या, कळवा कंट्रोलला. बोला बोला लोक. जायखेडा मोबाईल टू कंट्रोल, अर्जंट इन्फॉर्मेशन आहे म्हणा. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम. आज पहाटे 1:30 वाजेच्या सुमारास माननीय DYSP राकेश माणगावकर सर यांना बातमी मिळाली की जायखेडा पोलीस स्टेशन हद्दीत एक पिकअप गाडी क्रमांक MH 41G 1948 ही संशयितरित्या फिरत आहे. त्यांनी जायखेडा पोलीस स्टेशन येथे संपर्क करून सदर गाडी तपासणी करण्याचे कळवले असता सदर गाडी याने भरधाव वेगात गाडी तिथून काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठल्याही प्रकारची गाडी थांबवली नाही आणि तो सटाणा मार्गे मालेगाव असं तिथून त्यांनी गाडी पळवायला सुरुवात केली. जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार बाळासाहेब निर्भवने तसेच जायखेडा पोलीस स्टेशनचे चालक पोलीस कॉन्स्टेबल अरुण वनसे यांनी सदर गाडीचा अतिशय थरारकपणे पाठलाग केला व वेळोवेळी नियंत्रण कक्ष यांच्याशी संपर्क करून सदर गाडीचा लोकेशन कळवले. त्या पद्धतीने पुढे सटाणा पोलीस स्टेशन हे अलर्ट झालं व सटाणा पोलीस स्टेशननेही सदर गाडी ताब्यात घेण्यासाठी, तिला अडवण्यासाठी, तिच्यावर कारवाई करण्यासाठी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर गाडीचे चालक यांनी सटाणा पोलीस स्टेशनचे अंमलदार यांच्या अंगावर देखील गाडी घालून तसेच त्यांना चकवा देऊन तिथून गाडी काढण्याचा प्रयत्न केला व पुढे मालेगावकडे रवाना झाले. त्यांनी कंट्रोलला कळवले असता कंट्रोलने छावणी पोलीस स्टेशन तसेच कॅम्प पोलीस स्टेशन दोघांना सदर्भात अलर्ट केले. छावणी पोलीस स्टेशन त्यांच्या हद्दीमध्ये नाकाबंदी करत होते, त्याच पद्धतीने कॅम्प पोलीस स्टेशन हे गवती बांगला येथे नाकाबंदी करत होते. नाकाबंदी करत असताना सदर गाडी आली. कॅम्प पोलीस स्टेशनच्या वाहनाने देखील त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते थांबले नाही व बेदरकारपणे गाडी चालवत त्यांनी रावळगाव नाका, मोची कॉर्नर, एकात्मता चौक या मार्गे आंबेडकर नगर येथे गेले व आंबेडकर नगरचे येथे त्यांनी गाडीला डॅश बसला. एका घराच्या पायऱ्यांना त्यांनी धडक मारली व सदर गाडीतील जे 3 संशयित आहे त्यांनी तिथून पळ काढला. त्यातील एका आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीचे नाव आहे शरीफ शेख युनुस, वय वर्ष 34, राहणार कमालपुरा मालेगाव व इतर 2 आरोपी यांनी तिथून पलायन केले. सदर कारवाईमध्ये
जायखेडा पोलीस स्टेशनचे हवालदार निर्भवने, पोलीस कॉन्स्टेबल वनसे, तसेच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, त्यांचे चालक, त्याचप्रमाणे कॅम्प पोलीस स्टेशनचे ASI आहिरे व चालक यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी केली. वेळोवेळी त्यांनी आरोपींनी त्यांना चकवा देऊन त्यांना गाडी पळवण्याचा प्रयत्न केला, परंतु अतिशय चित्तथरारकपणे सदर गाडीने त्यांचा पाठलाग करून सदर गाडी ताब्यात घेतली. सदर गाडी ताब्यात घेतली असता त्याची तपासणी केली असता सदरमध्ये 4 गायी तसेच 2 गोरे असे 6 गोवंश जनावरे मिळून आली. सदरबाबत जायखेडा पोलीस स्टेशन येथे BNS कलम 109, 281, 324 प्रमाणे, त्याचप्रमाणे प्राणी संरक्षण कायदा कलम 5 व 9 प्रमाणे, तसेच भारतीय प्राण्यांची निर्दयतेने वागणूक अधिनियम 1960 कलम 11, मोटर व्हेकल ॲक्ट 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यामध्ये यातील ताब्यात घेतलेला आरोपी शरीफ शेख युनुस यास अटक करण्यात आली असून त्यात इतर 3 आरोपींचे नाव निष्पन्न झाले आहे. ते 3 आरोपींचे नावे आहे: 1 मोहसिन सैलानी राहणार मालेगाव, 2 मोईन शेख राहणार कासावाडा व 3 शोएब खान राहणार मालेगाव असे 3 आरोपींचे 3 आरोपींचे नावं निष्पन्न झालेले आहे. सदर कारवाई ही पोलिसांनी अतिशय चित्तथरारक प्रकारे केली असून यात माननीय DYSP राकेश मानगावकर सर, माननीय ASP सर बारवाल सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ सर, तसेच माननीय पोलीस अधीक्षक स्वामी सर यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. धन्यवाद. सर, किती वाजता हे सुरू झालं? सदर प्रकार हा रात्री 1:30 वाजेच्या सुमारास सुरू झाला व 3:30 वाजता गाडी आंबेडकर नगर येथे धडकली. म्हणजे हा जो चित्तथरारक प्रकार आहे तो 2 तास चालू होता आणि 2 तास कंटिन्यू जायखेडा पोलीस स्टेशनची गाडी, पुढे सटाणा पोलीस स्टेशनची गाडी आणि पुढे मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनची गाडी अशी 3 गाड्या त्यांचा पाठलाग करत होते आणि त्यातील कर्मचारी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा पाठलाग करून त्यांनी ताब्यात घेतले आहे आणि योग्य प्रकारे कारवाई केली आहे. धन्यवाद. वडणारे इकडे वडणारे साईज वड ही फक्त 1-2 वड पुढली निघी जाईल. जाईल